आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतीये साद तुला भाग 6. शरयूच्या आयुष्यात वादळ उठवून मल्हार वरवर शांत असण्याचा आव्हानत होता, पण आतून त्याला काहीतरी त्रास देत होता. मुळातच वाईट वृत्ती नसलेल्या व्यक्तीने कोणाचं नुकसान केलं तर त्याचा त्रास नक्कीच त्यालाही होतो. कार आता शहरातून बाहेर पडत होती. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं. घरी गेल्यावर त्याची अस्वस्थता नक्कीच कमी होणार, आईला भेटल्यानंतर तर नक्कीच होणार, या आशेने तो कार प्रचंड स्पीडने पळवत होता. पण मनात कुठेतरी शरयू सोबतचे भूतकाळातील अंश अजूनही त्याच्या खोल मनात वादळ का उठवत आहेत हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं. फ्लॅशबॅक. त्या दिवशी शरयूच्या हृदयाचे अगदी क्रूरतेने तुकडे केले होते त्याने. सगळं काही ठरवलेलं त्याच पद्धतीने झालेलं, पण त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य नव्हतं. तिला तिथं सोडून बाहेर आल्यावर त्याला उगाच काहीतरी बेचैन करत होतं. अर्थात त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत शरयूला तिच्या प्रश्नांची चोख उत्तरं देऊन तो त्याची गर्लफ्रेंड ईशान्वी सोबत बाहेर आला. हे मल्हार, मग आता काय करायचं? कारजवळ येताच ईशान्वीने प्रश्न केला. लेट्स डू सेलिब्रेशन. आपण नाईट क्लबसाठी निघतोय, लेट्स गो. बरं, त्याने तिला कारचं डोअर ओपन करून दिलं आणि ती बसताच ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तो शांतपणे कार चालवत होता. कारमध्ये आता मोठ्या आवाजात म्युझिक लावलेलं आणि त्याच्या तालावर ड्रायव्हिंग करतानाही तो मध्ये मध्ये गाण्यासोबत गाणंही गुणगुणत होता. अगदी आनंदी भासवत होता. तो सगळा उत्साह बाहेर काढत होता, जिंकल्याची खुशी जाहीर करत होता. पण आत काहीतरी तुटत होतं. काय आणि का ते मात्र माहिती नव्हतं. काहीच क्षणात ते दोघंही नाईट क्लबमध्ये पोहोचले. तिथे पोहोचताच त्या रंगबिरंगी प्रकाशात थिरकणाऱ्या गर्दीत ते दोघंही मिसळले आणि डान्स करू लागले. बराच वेळ डान्स केल्यावर मल्हारला दमल्यासारखं वाटलं. क्लबमधील गरम आणि दमट वातावरण त्याला असह्य वाटू लागलेलं. तेव्हा तो ईशान्वीला हाताने थांबण्याचा इशारा करून बाजूला आला. त्याला आता शांतता हवी होती आणि एक कडक ड्रिंक हवं होतं. तो थेट बार काउंटर जवळ आला आणि एका रिकाम्या स्टूलवर बसला. स्ट्रॉंगेस्ट अनकट, त्याने बारटेंडरला सांगितलं. ड्रिंकचा ग्लास हातात आल्यावर त्याने एक मोठा घोट घेतला. दारूचा कडकपणा त्याच्या गळ्याला आणि पोटाला झोंबला, पण त्याच्या डोक्यातील विचारांना शांत करू शकला नाही. तो शांतपणे क्लबमधील गर्दीकडे पाहत होता. रंगीबेरंगी लाईट्स आणि बेस म्युझिकचा आवाज त्याच्या कानावर पडत होता, पण त्याच्या मनात एक अजीबशी सल्लारी शांतता होती. आणि ही शांतता विजयाची नक्कीच नव्हती. मग कशाची होती? त्याने इतका मोठा गेम खेळला होता, त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचंही प्लॅनिंग केलं होतं. बस शरयूला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी, आणि त्यात पूर्णपणे तो यशस्वी सुद्धा झाला होता आज. आणि तीच शरयू त्याच्या जाळ्यात आल्यावर त्याने तिचं हृदय चूर चूर करून टाकलेलं. जेव्हा त्याने तिला स्पष्टपणे सांगितलेलं की तू फक्त एक सूड होतीस, तेव्हा तिच्या डोळ्यात आलेलं ते निर्भेळ आश्चर्य आणि त्यानंतरचं तुटणं माहीत नाही का, त्याचं मन त्याला त्या क्षणात वारंवार का घेऊन जात होतं. दुःख आणि संताप घेऊन ती रडत खडत दूर गेली होती. सूड यशस्वी झाला होता, पण काहीतरी हरवलेला. मी एवढ्या दिवसांपासून हेच तर प्लॅन करत होतो, मग मला काहीतरी चुकल्यासारखं का वाटतंय? त्याच्या या बेचैनीला तो सुडाचा शेवट मानत होता. तरीही त्याला हे रिकामेपण तीव्रतेने जाणवत होतं, जे या क्लबमधील पोकर आनंदाने भरलं जाण्यासारखं नक्कीच नव्हतं. इतक्यात त्याच्या विचारात व्यत्यय आला. ईशान्वी त्याच्या जवळ आली होती. हे, इथे एकटा काय करतोयस? चल ना, डान्स करूया. ईशान्वीने उत्साहाने त्याला ओढलं, पण तो जागेवरून हलला नाही. काय झालंय? तू असं इथे बसायला आलायस का? चल ना, मला बोर होतंय. एक मिनिट ईशान्वी, डोंट यू सी व्हॉट आय एम डुईंग? लेट मी फिनिश दिस यार. मेक वन मोर ड्रिंक. त्याने बारटेंडरला पुन्हा एकदा ऑर्डर सोडली.
अरे, एवढा का ड्रिंक करतोयस तू आज? का काही वेगळा प्लॅन आहे तुझा? ती गूढ हसत त्याच्या चेहऱ्यावरून अलवार बोट फिरवत म्हणाली, ओ हो ईशान्वी, तुझ्या डोक्यात फक्त तेच असतंय का? तू माझ्यावर का चिडतोयस? ती हसत म्हणाली. मी चिडत नाहीये. तो आता हे चिडचिड करत म्हणाला. तू चिडतच आहेस मल्हार. काय झालंय काय? तू जिंकलायस, सेलिब्रेट कर ना. तू एवढा कसला विचार करत आहेस? मी काहीही विचार करत नाहीये ईशा. प्लीज, मला थोडं एकटं राहायचंय. तुला हवं तर तू जा आणि डान्स कर ना. मी एकटीच डान्स करू? मग आपण दोघं कशाला आलोय इथं? अरे यार. ओ हो मल्हार, चेहरा पाहिलास का तू तुझा आरशात? एक मिनिट. का असं तर नाही ना मल्हार? खोटं प्रेम करता करता तिच्या खरंच प्रेमात पडला आहेस आणि आता तिला दुखावल्याचा तुला पश्चाताप होतोय? व्हॉट रबिश आर यू सेइंग? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काहीही काय बोलतेस? मल्हार आता चिडला. हो, कारण मघापासून बघते मी. कसल्याशा विचारात हरवलायस काय माहीत? 2 वर्षांनी भेटतोय आपण आणि तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. तुझ्याकडे लक्ष नाहीये म्हणून तुझ्यासोबत आलोय का इथं? एनिवे, तुला असं वाटतंय ना, तर असंच सही कर तुझा एन्जॉय. मी निघतोय. म्हणत सर्व झालेला दुसरा पेग त्याने क्षणार्धात संपवला आणि तिथून निघाला तर ईशान्वीने त्याचा हात पकडला. अरे, तू तर चिडलास. बघ, मघापासून बघते तुझी अशी चिडचिड चाललीये. मल्हार, विसरतोयस का तू? काही वेळापूर्वी प्रपोज केलं होतंस तू मला. ओके, मग असं समज आता ब्रेकअप करतोय. बाय. मल्हार, तू मला असे एकटं सोडून जाऊ शकत नाहीस. वी लव्ह इच अदर. मल्हार. नाईट क्लबच्या म्युझिकमध्ये तिचा आवाज फार काही चालला नाही, पण मल्हार मात्र गर्दीत हरवलाही. त्याने ईशान्वीच्या प्रश्नांना, तिच्या आकर्षणाला आणि क्लबमधील त्या पोकळ आनंदाला तिथंच सोडून दिलं. मल्हार लगेचच क्लबच्या दारातून बाहेर पडला आणि कारमध्ये येत कार स्टार्ट केली. तो आता घरी जायला निघालेला, कारण आता त्याला शांतता हवी होती. एवढ्यात त्याला आठवलं, काम सक्सेस झालं हे घरी सांगायचं तो विसरलाच आहे. म्हणून त्याने लागलीच त्याच्या आईला कॉल लावला. रिंग होणारा कॉल काहीच क्षणात उचलला गेला. मल्हार, जेवलास का? कसा आहेस बाळा? आईनं विचारलं. हो, मी मस्तच. तू कशी आहेस आई? मी बरी आहे रे. मला काय झालंय? आम्हाला बस आमच्या लाडक्याची काळजी. बोल, कसा फोन केलास? सहजच केलाय ग. आणि तुमचं काय चाललंय मग? जेवण वगैरे झालं? अरे, जेवणच चालू आहे. तुझे बाबा आत्ता आलेत, तेव्हा त्यांना वाढते. बरं, आणि आजी कुठे आहे मग? त्या त्यांच्या रूममध्ये जेवत आहेत. काय रे, बोलायचंय का तुला आजीशी? हो आई, देतेस का प्लीज? हो, थांब देते. होल्ड कर हा. म्हणत आईने आजीच्या रूममध्ये बहुतेक फोन नेऊन दिला. आई, मल्हारचा फोन आलाय तुमच्यासाठी. तुमच्याशी बोलायचंय त्याला. कोण? मल्हार? अगं दे पटकन. काही सेकंदात पुढून आजीचा आवाज आला. काय रे मल्हार, बोल. आज कशी आठवण झाली या म्हातारीची? आजी, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज? म्हणजे रे, आपलं काम केलंस की काय? अगं म्हणजे काय? अगं आजी, मी तू सांगितलेलं काम आज यशस्वी केलंय. काय म्हणतेस? वाह रे माझ्या बहादरा, माझा गुणाचं बाळटे. मल्हार, माझा राजा. काय करू आणि काय नको असं झालंय बघ मला. तूच रे, तूच लेकरा. जे माझ्या प्रभ्याला अख्ख्या आयुष्यात जमलं नाही ते तू करून दाखवलंस. अभिमान वाटतोय बघ आज मला तुझा. आजी अभिमानाने ऊर दडवत होती. आजी, तू एखादी गोष्ट सांगितलीस आणि मी करणार नाही असं होईल का? आणि आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या व्यक्तीबाबत असेल तर मग तर त्याची खैर नाहीच. माझा सोन्या ग, माझा सोन्या. बोल, घरी कधी येतोयस? मी आज खूप खुश आहे मल्हार. बरं झालं तू सूट घेतलास. त्याच लायकीचा येतो. त्याचं नावही तोंडात घ्यायचं नाहीये मला. आता उद्या सगळ्या सरदेसाई वाड्यात पेढे वाटेन. तू खुश आहेस ना? मग मला बस हेच हवंय. मल्हार हळूच म्हणाला. हो, तू कधी घरी येणार आहेस ते सांग. मला तुला भेटायचंय. अगं आजी, मला इतक्यात नाही येता येणार आहे. महत्वाच्या प्रोजेक्टवर कामं चालू आहेत ऑफिसमध्ये. 1-2 आठवड्यामध्ये येईन. बरं, मी वाट पाहते तुझी. तू आलास की तुझ्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं करायला लावेन समिधाला. चल ठेवते. आणि हो,
तू काळजी घे स्वतःची. आजी, माझी काळजी करू नकोस तू तुझी काळजी घे. हो या. बर चल. आता उद्या वाड्यात नाही तर अख्ख्या पंचक्रोशीत पेढे वाटेल. छान काम केलंस माझ्या लेकरा. म्हणूनच आजीने फोन खाली ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद होता. मल्हारने फोन बाजूला ठेवला. आजीच्या आवाजातील तीव्र आसुरी आनंद ऐकून त्याला क्षणभर समाधान मिळालं. त्याने सूड पूर्ण केला होता. त्याने त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी केलं होतं ही भावना त्याच्या मनात होती. पण हा आनंद क्षणिक ठरला. कारमध्ये आता पूर्ण शांतता होती. त्याला पुन्हा ते तीव्र रिकामेपण जाणवू लागलं. तो गाडी प्रचंड वेगाने चालवत होता, पण त्याला आता कळलं की तो फक्त रस्ता कापत नाहीये तर तिच्या विचारांपासून पळण्याचा प्रयत्न करत आहे. एक क्षणाला मल्हार त्याच्या घरी पोहोचला. त्याने कार पार्क केली आणि जड पावलांनी वर त्याच्या रूममध्ये आला. त्याला आता फ्रेश व्हायची इच्छाही नव्हती. बेडरूम मध्ये प्रवेश केल्यावर त्याने लाईटही लावली नाही. त्याने त्याचं जॅकेट सोफ्यावर फेकलं आणि सरळ स्वतःला बेडवर झोकून दिलं. त्याला आता प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत होता. थोडी भूक लागल्याची भावना होती खरं, पण त्याने किचनमध्ये जाऊन फ्रीज उघडणं देखील टाळलं आणि तसाच डोळे मिटून पडला. मिटलेल्या डोळ्यात मल्हार, जेवलास का? आईचा प्रश्न, तर कधी शरीराला दुखावल्याचा क्षण, तर कधी ईशान्वीचे शब्द कानात घुमत होते. खरंच तिच्या प्रेमात पडलोय की काय? मल्हारला स्वतःच्याच विचारावर राग आला. त्याने बाजूची उशी घेऊन त्याने ती कानावर दाबून धरली. या विचारांना शांत करण्याची धडपड करत डोळे मिटले. कधीतरी त्याची झोप लागून गेली. सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता. मल्हार अर्धवट झोपेतून जागा झाला. काल रात्रीच्या दारूचा थोडा अंमल आणि अस्वस्थ झोपेमुळे त्याला डोकं जड वाटत होतं. तो तसाच बेडवर पडलेला असताना त्याला ट्राउझरच्या खिशात असलेला फोन व्हायब्रेट होत असल्याचं लक्षात आलं. त्याने तसाच फोन काढला आणि मोबाईलवर पाहिलं तर आईचा कॉल येत होता. त्याने लगेच फोन उचलला. हो आई, बोल ना. आज सकाळी सकाळी कॉल केलायस? तो झोपेत तसाच बोलला. मल्हार, हे काय ऐकते मी? काय केलंस तू? आणि असा चुकीचा वागून आजी सगळ्या गावात पेढे वाटते. काय चाललंय काय? पेढे? काय? इतका आनंद झालाय तिला. वेडी आहे ती. मल्हार आता उठून बसलेला. त्याला हसू आलं. वेडी ती आहे, पण तू काय केलंयस? तुला लाज वाटते का हसायला? हे सगळं करताना तुला एकदाही माझ्या शिकवणुकीचा विचार आला नाही? हे शिकवलंय मी तुला. अगं काय झालं? तू एवढी चिडते का आहेस? त्यांनी आपल्यासोबत जे केलं त्याची फिट्टमपाट झाली. जस्ट चिल ग. चिल काय? एखाद्या मुलीच्या आयुष्यात दुःख पेरलंस तू. तिच्या वडिलांना धडा शिकवायला मला नाही आवडलंय. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. विचार कर, तुझ्या बहिणीसोबत असं झालं असतं तर? शी, माझ्या मुलाने असं वागावं हे मला पटतच नाहीये. बोलू नकोस तू माझ्याशी आता. आई, अगं काय एवढी का चिडतेस? ऐक तर. तो आईला बोलत होता पण समोरून फोन कॉल कट झाला. तो आता आईला कॉल लावत होता पण आई आता कॉल उचलत नव्हती. त्याची सगळी झोपच गायब झाली होती. त्याला माहिती होतं आई किती इमोशनल आहे, त्यामुळे तिला भेटल्यावर समजावू असा विचार करत त्याने दुर्लक्ष केलं होतं. आता ही गावी निघालेल्या मल्हारला कार चालवताना हे सगळं एकदमच आठवलं. आईचं त्या दिवशीचं चिडणं. येस, हे सगळं आईमुळेच होतंय. ती अशी बोलली मला त्या सकाळी, म्हणून मला गिल्टी वाटतंय. नाही, आता तिच्याशी जाऊन बोलणार मी, तेव्हाच मला बरं वाटेल. यार, तेव्हापासून एक शब्दही बोलली नाहीये ती माझ्याशी. मला करमत नाहीये त्यामुळे. एवढी का चिडली आहे आई? तिला समजवावं तर लागेलच. मल्हारच्या चेहऱ्यावर आता आठ्या पसरल्या होत्या. कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालेलं आणि आईला भेटतोय असं झालेलं. आजचा भाग इथे संपलेला आहे. याचा अर्थ आजीच्या सांगण्यावरून त्याने हा एवढा मोठा सूड घेतलाय, पण आई तर त्याच्यावर चिडली आहे असं वागण्यामुळे. बघूया त्याच्यापासून काही गोष्टी लपवल्या गेल्या आहेत की काय, की याच्यामध्ये आणखीन काय रहस्य आहे. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.